श्रामपूर बस स्टँडवर आज डायरेक्ट जुनी आठवणी ताज झाल्या. त्या कॉलेजला ज्या आठवणी होत्या त्या आज डायरेक्ट ताज्या होऊन गेल्या. तेव्हा डायरेक्ट हिरवी परी, लाल परी सगळ्याच पर्याय दिसायला लागल्या. आई गेली होती मामाची दन, तिथून परत आली श्रामपूर बस स्टँडला. मला कॉल केला, मला घ्यायला म्हणे बस स्टँडवरती. मग काय आपण लगेच साना टिरिरी पिरिरी गेलो ना, आईला घेऊन आलो. म्हणलं बस आता गाडीवर आपण निघू. म्हणलं टपक्यान घरी माया मागं बिले काम आहे म्हणलं. लोक गाड्यांवर बायकांना घेऊन फिरत्या मागं बसून, नाही का ना. आम्ही आमच्या आयांनाच अजून घेऊन फिरतोय. आमचे नशीब कधी उजळायचे काय मी. जाऊ द्या, जेव्हा नशिबात असन, जी नशिबात असन ती भेटणारच. पण आई संघाचा प्रवास एकदम मस्त राहतो बरं का. मग काय घरी पोहोचलो की आपलं औषध मारायचं होतं मकाला. रात्री थोडा उशीर झाला पण मकाला औषध मारणं गरजेचं आहे, कारण काम पूर्ण करणं हेच आपली गरज आहे. कीटकनाशक आणि तणनाशक वावरात मारून घेतलं मकासाठी आपण, कारण की ना मका थोडंसं गबळ झालं होतं ना. आळा ना लष्कराच्या लय वाढल्या होत्या मका. आपल्या मंडळाचं कोजागिरीचं नियोजन झालं होतं. कृष्ण भाऊ एकट्याने डायरेक्ट 15 लिटर दूध आणलं भाऊ. त्याच्याकडे एकट्याकडे गाय असं काही नाही, बाकीच्यांकडे पण मग तो म्हणे मी आणि आमचे छोटे बंधू चैतन्य राजे त्यांना मग सगळं मनावरच घेतलं. काजू बदाम रपारप कापून दिले तिने आम्हाला, आणि मसाले आम्ही ऑलरेडी आणलेच होते. पण आम्ही लोकेशन लगेच बदललं आणि पलीकडे ना डायरेक्ट मैच्या दुकानात तिकडे घेऊन गेलो दूध आळवायला. पोरं म्हणजे दुधात काय चंद्र दिसा ना, मग त्याच्यामुळे आपण चालू करू. प्रत्येक कोतीने डायरेक्ट पहिले चालू केलं. नैवेद्य दाखव एकदा, पण नाही डायरेक्ट प्लेट घेतली गार व्हाय ना म्हणून फुकू 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 पियत होता. हे बा असं